नमस्कार, आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज. मी रसिका. पिंपरी दिनांक 11 मार्च रोजी भरोसा सेलच्या माध्यमातून नियुक्तीविषयी सन्मान करण्यात आला. चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कौटुंबिक, महिला व लहान मुली यांच्या संदर्भात घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे. पीडित महिलांच्या बाबतीत त्यांना एक संरक्षण सुरक्षितता वाटावी या उद्देशाने स्थानिक महिलांचा पोलीस कामकाजात जास्तीत जास्त सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून भरोसा सेलची कमिटी आम्ही स्थापन केली. गेल्या वर्षी याच कमिटीमार्फत स्थानिक पातळीवर महिलांच्या समस्याबाबत बऱ्याच ठिकाणी भरोसा सेलची मदत झालेली आहे. यामुळे आम्हाला स्थानिक पातळीवर खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याचशा महिला, मुली किंवा पीडित इसम यांचे मनोबल खच्चीकरण झालेले आढळून येत असते. त्यावेळी त्यांना मानसिक आधार देऊन पुन्हा जनसामान्य लोकांमध्ये आणण्याचे काम भरोसा सेलच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामध्ये अध्यक्ष मनीषा गटकळ आणि इतर सदस्य महिला यांचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी केले. अध्यक्ष मनीषा गटकळ यांनी विधान केले की आपल्या चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक वस्तीवाड्यात आम्ही आजवर काम करत असताना स्थानिक पातळीवर कितीही मोठी अडचण आली तरी चिखली पोलीस स्टेशनमधून आम्हाला खूप प्रेरणादायी प्रतिसाद येत गेला. आज अधिकृतरित्या भरोसा सेल कमिटीचे ओळखपत्र देऊन आमच्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी आमच्या चिखली पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी दिली ती नक्कीच पूर्ण करण्यासाठी आम्ही अहोरात्र भगिनी तत्पर आहोत, हा विश्वास देते. यावेळी उपस्थित वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर काटकर, श्री राजेंद्र बर्गे, पोलीस निरीक्षक गुन्हे, पोलीस उपनिरीक्षक श्री महेश मुळीक साहेब, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री दिनेश ढवळे, पोलीस हवालदार सदाशिव शिंदे, पोलीस हवालदार पांढरे, पोलीस हवालदार तारळकर, पोलीस हवालदार गायकवाड, महिला पोलीस नाईक कचरे, महिला पोलीस हवालदार गायकवाड, महिला पोलीस शिपाई शिंदे तसेच भरोसा सेल कमिटीच्या नवनिर्वाचित सदस्य सीता केंद्रे, प्रतिभा बनसोडे, सपना कदम, सुजाता काटे, सुरेखा जाधव, प्रेमा शेट्टी, सोनम गौर, निशा जमादार, शोभा आवटे, शोभा उघडे, मंदा मोहरे, माया सांगवे, छाया ढगे व पत्रकार बांधव आदींनी उपस्थिती दर्शवली. काय सांगणार सर, चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तुम्ही आता भरोसा सेल तयार केलेला आहे, त्या संदर्भात? चिखली पोलीस स्टेशनची सद्यस्थिती पाहिली तर या परिसरामध्ये महिला, लहान मुली यांच्या संदर्भात घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे. पीडित महिलांच्या बाबतीमध्येही त्यांना एक संरक्षण, सुरक्षितता वाटावी, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये परत बसण्याची संधी प्राप्त व्हावी, ह्या उद्देशाने स्थानिक परिसरातील महिलांचं पोलीस कामकाजामध्ये सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं हा भरोसा सेल आम्ही स्थापन केलेला आहे. गेल्या माझ्या 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये चिखली परिसरातील इथं गटकल मॅडम असतील, बनसोडे मॅडम असतील, काटे मॅडम असतील किंवा रेड्डी मॅडम असतील, या महिलांनी आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी महिलांच्या संदर्भात येणाऱ्या समस्यामध्ये मदत केलेली आहे. आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो? आम्हाला खूपच चांगला प्रतिसाद मिळतो. बऱ्याचशा महिला किंवा मुली त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटनेमुळं त्यांचं मानसिक मनोधैर्य खच्चीकरण झालेलं असतं. ह्या मनोधैर्य खच्चीकरण झालेल्या व्यक्तीला, मुलीला किंवा त्या महिलेला परत सर्वसामान्य परिस्थितीमध्ये आणण्याचं काम या भरोसा सेलमधील महिलांनी आत्तापर्यंत केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी महिलांच्या संदर्भात ज्या अडचणी येत होत्या पूर्वी त्या आत्ता येत नाहीत. मनीषा गटकल मॅडमकडून काय अपेक्षा आहेत अजून? मनीषा गटकल मॅडम हे पहिल्यापासूनच, म्हणजे मी ज्या पोलीस स्टेशनला आलो त्यानंतर मला पहिल्यांदा भेटलेल्या महिला आहेत त्या, आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांचं काम पाहतो आहे मी, की कधीही निम्म्या फोन केला तर ते उपस्थित असतात. कुठलंही पक्षनिहाय काम न करता समाजसेवेचं काम ते या ठिकाणी करत असतात. सर्व प्रकारच्या महिलांना इक्वल प्रकारचा दर्जा देत असतात. महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनाईज करत असतात. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क या परिसरामध्ये खूप मोठा आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहरामधील महिलांना आपण काय आवाहन करणार? तमाम माता भगिनींना माझं एवढंच आव्हान असेल की आपली मुलं जे स्कूल कॉलेजमध्ये जात असतात त्यावेळी त्यांच्यावरती पालक म्हणून आपलं जवळचं लक्ष असणं गरजेचं आहे. स्पेसिफिक सांगायचं झालं तर आपली मुलं मोबाईलवर किती काळ ॲक्टिव्ह असतात, स्कूल कॉलेजला जात येत असताना त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, जर आपली मुलं मोबाईलवरती जास्त काळ ॲक्टिव्ह असतील तर ती निश्चितच चुकीच्या मार्गाने चाललेली आहेत, मोबाईलचा गैरवापर करत आहेत. ते लक्षात यायला आपल्या विशेष असं रॉकेट सायन्स नाही आहे. जर आपली मोबाईलमध्ये त्यांची ॲक्टिव्हिटी व्हेरीफाय करायची असेल तर त्यांचा मोबाईल हातामध्ये घेतला आणि स्क्रीन गार्ड ओपन केल्यानंतर फक्त वरच्यावर जरी चेक केलं की आपल्या मुलाने किंवा मुलीनं मोबाईलमध्ये कुठले ॲप इन्स्टॉल केलेले आहेत, त्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट
यासारखी जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म जर प्रमाणापेक्षा जास्त ॲक्टिवेट असतील, अनावश्यक असतील, की ह्या ॲपचा, या सोशल मीडियाचा कोणालाही कधीही काही फायदा झालेला नाही. आजपर्यंत इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणालाही काही फायदा झाला नाही, तर आपलं मुलगा किंवा मुलगी ते ॲप का डाउनलोड करते, याचा अर्थ ते चुकीच्या मार्गाला चाललेलं आहे. हे आपल्याला एक सिग्नल मिळत असतो आणि आपल्याला हा सिग्नल पुरेसा आहे की जेणेकरून आपण आपल्या पाल्याला वेळीच प्रतिबंध करू शकतो. काय सांगणार मॅडम, आज भरोसा सेलच्या अध्यक्षा पण आहेत तुम्ही आणि आज हा प्रोग्राम तुम्ही घेताय, याबद्दल काय सांगता? ॲब्सोल्युटली आनंद वाटतोय, कारण आत्तापर्यंत कमिट्यांवर काम केलं होतं, पण ऑथराईज कार्ड कधी मिळाले नव्हते. आता कार्ड घेऊन पूर्ण पॉवरने काम करताना नक्कीच आनंद वाटणार आहे आणि अजून चांगल्या पद्धतीचं काम होणार आहे. परिसरातील ज्या महिला म्हणा, जे नागरिक आहेत, त्यांचा प्रतिसाद कसा भेटतोय तुम्हाला? प्रतिसाद आता जास्त ॲक्टिव्ह तर आम्ही बर्गेसर काटकसर आल्यापासूनच झालो. मुंडकर मॅडमचं सुद्धा त्याच्यामध्ये हातभार आहेच नक्की, कारण त्या आम्हाला महिलांना सरांच्या गाईडलाईनप्रमाणे त्या आम्हाला क्रिएशन देत होत्या आणि खूप चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळते. चिखली पोलीस स्टेशनवरती माझ्या परिसरातील लोक आज खुश आहेत आणि पर्टिक्युलर काटकसर बर्गेसरांचं नाव म्हणजे बाहेर घेतलं जातं की चिखली पोलीस स्टेशनला काटकसर आणि बर्गेसर आल्यामुळं परिसरामध्ये किंवा सगळीकडे शांतता झालेली आहे. आता मुलीमुक्त पद्धतीने बऱ्यापैकी फिरत आहेत, ज्या की आमच्याकडे तक्रारी येत होत्या, त्याचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं आहे. भरोसा सेलच्या माध्यमातून तुम्ही काही उपक्रम राबवणार आहात का? ॲब्सोल्युटली. वेगळे सरांची गाईडलाईन घेताना वेगळे विचार ज्यावेळेस आमच्यामधून येणार आहेत, ऐकायला मिळणार आहेत आणि सरांच्या मार्गदर्शनात काम करायला मिळणार आहे, त्यावेळेस जे क्रिएशन येतील ते क्रिएशन आम्ही तयार करून चांगले कार्यक्रम, समाज प्रबोधन करण्याचे कार्यक्रम राबवण्याचा आमचा संकल्प आहे. तुमच्या ज्या टीममधल्या महिला आहेत त्या तुमच्यासोबत अहोरात्र काम करत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगणार? नक्कीच माझी आज टीम झालेली आहे. मला सांगताना आनंद होते की तुम्ही प्रत्येकीच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर प्रत्येक मुलीमध्ये एक म्हणजे वेगळी क्वालिटी आहे, वेगळं धाडस आहे, वेगळा अनुभव आहे आणि वेगळ्या परिसरातनं, साधारणपणे माझ्या चिखली पोलीस स्टेशनच्या अंडर जो एरिया येतो तर प्रत्येक भागातनं महिलांना काम करण्याची संधी दिलेली आहे. जशी शोभा आणि निशा चिखलीमधनं काम करणार आहेत, प्रतिभा बनसोडे आमची मैत्रीवस्तीतनं करणार आहे, प्रेमाताई घरकुलमधून करणार आहेत, सुरेखा पूर्णनगरमधून करणार आहे, शोभा करणार आहे फुलेनगरमधनं, काटेताई करणार आहेत रुपीनगरमधून, तसंच सपना रुपीनगरमधून काम करणार आहे. 2 माझ्या आज आउट ऑफ स्टेशन आहेत, त्यासुद्धा खूप ॲक्टिव्ह आहेत, सीता आणि सोनम, त्यासुद्धा मुली वेगळ्या ठिकाणाहून काम करणार आहेत आणि 2 ठिकाणी जेव्हा महिला काम करते त्या अदर आम्ही तिथे जाऊन पोचणार आहेत. अशा पद्धतीचं आमचं टीमवर्क होणार आहे आणि सरांच्या गाईडलाईनने आम्ही सक्सेस होणार आहोत ह्याच्यामध्ये. तुम्ही जेव्हा हे काम करत आहात, तुम्हाला काही अडचणी येतात का? 100% येतात. काय अडचणी असतात नेमक्या? काही वेळेस असं होतं की एखादा मुलगा आणि एखादी मुलगी त्यांच्यामध्ये काही वादविवाद झालेले असतात, तर ते इंटरफेअर केलेलं मुलांना आवडत नाही. कदाचित मुलींची बाजू आमच्याकडनं घेतली जाते. उद्देश हाच असतो की मुलींना प्रोटेक्ट करणं, कारण महिलांची आमची लिडरशिप आहे, महिलांसाठी आम्ही सेवा करतो आहे, त्यामुळे ॲब्सोल्युटली मुलगी सुरक्षित राहावी हा आमचा उद्देश असतो. आणि नेमकं काही वेळेस ते मुलांना खटकतं, त्यावेळेस आम्हाला त्रास होतो, पण त्यावेळेस आमचे अधिकारी आमच्यासोबत उभं राहतात, त्यामुळं आम्हाला वेगळ्या प्रसंगाला समोर जावं लागत नाही. एवढं चांगलं प्रोटेक्शन आमच्या अधिकाऱ्यांचं आम्हाला आहे. जसं की तुमच्या